आणि माझ्या नजरा देवाची आणि बाळू मामा तातला पहायला राजवाडा माझ्या देवा तातला पहायला राजवाडा देवा त्या भगवंताला बकरी चरल्या रानाला लावल्याबरोबर काय लागलं होतं दिसायला नेत्राला दिसायला लागलं होतं दत्त महाराजाचं मंदिर लागलं होतं मामाला दिसायला होशनाच्या बारीला दुधगंगा तीराला गारगोटी गावाला देवाच्या यात्रेला देवाला याड लागलं होतं त्या देवाचं दर्शन घ्यायचं मंदिर लागलं होतं दिसायला आपण निघून जाऊया या मंदिराच्या मधाला आणि या देवाचं दर्शन घेऊया आता मामानं बकरी चरत्या रानाला लावली सांगून शिना निघून गेला होता देव बाबा या मेडिकलला सांगायला ना देव माझा बाळाप्पा बरं का या मंदिराकडे वाट धरायला जसा देव माझा बाळाप्पा मंदिराला जाऊन पोचला होता दत्त महाराज दिसायला माझ्या मामाला आणि बाळूर माझ्या मामाने बाळूर माझ्या मामाने आवाज येतो जेवढा साऊंड बसला जवळ तेवढा क्लिअर आवाज येतो साऊंडच्या जेवढा जवळ तेवढा आवाज माझ्या मामाच्या माझ्या मामाच्या विचार पडलाय महिनाला विचार पडलाय महिनाला दर्शन देव घेऊन दर्शन देव घेऊन मातरीचा आवाज आवाज लागलाय ऐकायला रघुपती राघव राजा पती पावन बाबा त्या भगवंताने विचार केला काय विचार केला मनाला बाबा दत्ताच्या रावळाला निघून गेलेला दर्शन लागला होता घ्यायला नामदेव माने त्यांच्याकडून 100 रुपये बहुमान आलं माझ्या संत बाळूमानं 4 हाताने देवा 5 वालग्याचा आशीर्वाद लागावा खरंय भगवंता आणि दत्ता निघून रावळाला गेला होता दर्शन लागला होता करायला कुणी हात गुडघे टेकला होता हात ओढत होता दत्त महाराजाचं दर्शन घेत होता जसं या रावळाच्या मनाला देव लागलेला दर्शन करायला एवढ्या अवधीला माझ्या भगवंताच्या कानाला मंजूळ बासरीचा आवाज लागला यायला राजाराम बापू यावी त्यांच्याकडून 100 रुपये बहुमान आलं होय माझ्या संत बाळूमानं 4 हाताने देवा 5 वालग्याचा आशीर्वाद लागावा खरंय भगवंता देवानं घाईपिंडाला विचार केला आणि या असणाऱ्या भगवंताला बासरीचा आवाज ज्या दिशेने येतो त्या दिशेने देव निघून चालला होता मुळे महाराज कुठं बासरी वाजवत बसला होता दुधगंगा नदीच्या तीराला हसणारा सद्गुरू माऊलीमुळे महाराज देवाच्या यात्रेला छानपैकी बासरी वाजवत होता बाळू धनगर जाऊन पोचायला येऊ जाऊन पोचलेला या बासरीचा मंजूळ आवाज लागला होता यो बाळू धनगर ऐकायला आणि बसून मंजूळ आवाज ऐकत होता मुळे महाराजांना बघायला या धनगराला आणि जसा आवाज ऐकत्या ठिकाण्याला बासरी वाजवता वाजवता आपली नेत्र उघडायला देवाच्या यात्रेला उघडले होते ह्या धनगराला बघितलं नाही मुळे महाराज काय म्हणतो या देवा हो त्या बाळूची या सद्गुरू मुळे महाराजांची ज्यावेळेला नजर झाली त्यावेळेला असणारा सद्गुरू माऊली देवाच्या यात्रेला काय म्हणत होता अरे धनगरा शेड्या मेंढ्या राखायच्या सोडल्या माझ्या बासरीचा आवाज लागलाय ऐकायला त्यावेळेला बाळू धनगर काय बोललो बाबा देवा हो भगवंतानं दोन्ही हात जोडलं होतं पाया लागला होता पडायला आणि पाया पडून काय म्हणत होता
आवाज फुकट ऐकायला लागला झालं गेला. आशीर्वाद तर फुकट देणार का नाही? होय हा फुकट आशीर्वाद कोण देतं का? इथं बसलेले मामा जाणताय सगळं विचार. दिलं का कोण फुकट काय? गदिल मामा कोण फुकट कोण काय दिलं का आपल्याला? हा फुकट देणारी व्यक्ती कोण माहिती आहे का? कोण कोण मावशेव कोण? भगवंत. त्याच्याशिवाय दुसरं कोण फुकट आपल्याला काय देत नाही. लेख जरी असली आई कपड्याला बोलून घालते एखादं उघड नवं असते आई मागेल म्हणून. होय देवा मागितल्या फुकट वस्तू देणारा भगवंत. पण ती मागायला बी अक्कल तेवढी आपल्यापेक्षा पाहिजे. होय आमच्या डोळ्या सांगतोय बघा लगेच देते दे उष्ण देते दे उष्ण. आमच्या डोळ्याला देव प्रसन्न झाला आणि देवानं सांगितलं तुला काय मागायची ती माग म्हणला. काय म्हणला डोळ्या की म्हणला आज मला देवाला वाजवायचं आहे काय म्हणला. हा मी तुझी उद्या गाठ घेतो मला आज नाही मला टेन्शन आहे. देवाला सुद्धा एक दिवस थांबवलं. दुसऱ्या दिवशी जायच्या अगोदर संध्याकाळी घरी गेले आईकडे गेला. आईला सांगितलं काय म्हणला मला देव प्रसन्न झाला देवाला काही मागव. बाबा माझं डोळं गेलं तेवढं तुझ्या दिलं देवान दिलं ते डोळं द्यायला. आईचं ऐकून घेतलं बापाकडे गेला. बापाला सांगितलं देव प्रसन्न झाला. बापाला सांगितलं म्हणला हे संजय म्हणला 2 चक्कर सोनं दिलं तर घे म्हणलं देवाकडे. पुन्हा 2 पिढ्या बसून काय होय घे. आणि शेवट नंबर आला राणी जाऊ दुर्गादेवी. बरोबर देवा आपल्या राणीला सांगितलं मला देव प्रसन्न झालाय. त्या अर्धांगिनीनं सांगितलं काय सांगितलं आपलं लग्न होऊन बरेच दिवस झाले आपल्या पोटी संतान नाही तुमच्या देवानं दिलं तर एक बाळ घ्या देवाकडं. एका दिवशी झाला बाबा तो दिवस संपून गेला. दुसऱ्या दिवशी परत मंदिरात गेला. देव प्रकट झाला आणि देवानं सांगितलं माग तुला काय मागायचं ते पण 8 एकच एकदाच मागायचं म्हणला. जगात कसं मागायचं? आता ही बसलेली सगळी सांगते मागायचं कोणाला? आईचं बापाचं का बायकोचं? हा बायकोचं. आणि आई बाप हा होय एकदा सांगितलं मागायला परत काय मागायचं बाबा. भगवंताच्या पायावर आता आपलं नतमस्तक झाला होता. दोन्ही हात जोडला दोन्ही नेता घातल्या होत्या. सांगत होता हे परमेश्वरा शिरा सम्राटा भाग्यवंता दयावंता माझं एकच मागणं आहे सांगतो. ऐक माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात माझं बाळ खेळायला बघायचं आहे म्हणला. एकदाच बोलला बाबा आईने तेवढं मागितलं. काय मागितलं? माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यात माझं बाळ खेळायला उघड्या डोळ्यानं बघायचं आहे. कळलं का काही? काय कळलं? हा सोनं नाणं सगळं झालं आलं का? मग त्यासाठी काय असावं? या देवाला जाऊन भात खाऊन जातो देवा. त्याच्यासाठी आपण जे घ्यायला गुरु करतो तो गुरु असा असावा. गुरु असावा बळकट त्याचे धरावे मनगट. होय पण आपण कसला विचार करत आपण कसला गुरु करतो? ताप आला का देव माझा बा ताप गेल्या देवाच्या बाज आहे बा. मगाशी काकून सांगितलं काय सगळ्यांचं जाऊ द्या म्हणजे बायकोच मागा. बरं बायकोचं मी मागितलं असतं होय पण काकूसाठी सांगतो बायकोचं मागायला काय अडचण नाही. अरे बायको मिळाली आणि पोळी महाराजी अरे आठवण ठेवावी रे आई आठवण